तर नमस्कार मित्रांनो, मी हेमंत प्रजापे। व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की येत्या काही महिन्यात आपण गावाकडे सेट होणार आहे। जे आता आपण राहतोय पुण्यामध्ये, पुण्यामध्ये सध्या आपण एक जॉब करतोय, प्रायव्हेट जॉब करतोय ड्रायव्हिंगचा। तर ह्याच्यावरनं म्हणजे पुण्यात आपण बऱ्याच वर्षांपासून आहे, म्हणजे जन्मच पुण्यातला आपला, ससूनमधला। तर बऱ्याच वर्षापासून विचार चाललोय की काहीतरी करू, म्हणजे असंच म्हणजे ज्याच्या त्याच्या तोंडातून ऐकतोय की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी। तशाच प्रकारे मी पण आहे, माझ्या पण तोंडातून मी स्वतःला सांगतोय की काहीतरी करायचंय। पण असं बघत बघत तिथं आपलं लहानाचं मोठं झालो, लग्न झालं, मुलगी झाली, तरी पण माझी इच्छा तेच आहे की काहीतरी करायचंय। मग असंच काहीतरी विचार करत करत मी म्हटलं बस झालं, आता स्टॉप करू आपण या सगळ्या गोष्टी आणि आपण गावाकडे सेट होऊन काहीतरी करायचंय आपल्याला। म्हणजे लहानपणापासून आपल्याला तीच आवड होती की आपल्याला ॲग्रिकल्चर म्हणजे शेती क्षेत्रातच काहीतरी करायचं आपल्याला। तर अशा प्रकारेच काहीतरी करायचंय म्हणून आहे ना, आपण आता येत्या दिवाळीमध्ये 2025ची त्याच्यामध्ये आपण गावाकडे शिफ्ट होणार आहे आणि बघू काय करता येईल। म्हणजे शून्यातनं छोट्यातनं छोटा व्यवसाय का होईना आपण सुरुवात करणार आहे। आणि याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील माझे सगळे शेतातले असतील आणि गावाकडचे असतील। त्याच्यामध्ये नांगरणी, पेरणी, डवरणी, खुरपणी अशा प्रकारचे माझे व्हिडिओ कंटिन्यूस येत राहतील। आणि मला म्हणजे एक सांगायचा उद्देश असाच होता की जे शेतकरी करतात त्यांना म्हणजे त्यांचं कष्ट, त्यांना मिळणारा भाव, त्यांना होणारा खर्च, ह्या गोष्टीकडे आहे ना कोण लक्ष देत नाही। म्हणजे मीडिया म्हणा किंवा बाकीचे, फक्त याच्यावरती आहे ना आपले मराठी माणसं फक्त छोटे मोठे यूट्यूबर असतात, ते सांगतात। आणि अशा बऱ्याच यशोगाथा पण आहेत यूट्यूबवरती खोट्या की शेतीमध्ये एवढं प्रॉफिट आहे, एवढं कमवलं। अशाने काय होतं माहिती आहे का, सरकार आणि बाकीच्या लोकांचे जे व्हिडिओ बघण्याच्या लोकांच्या असं लक्षात येतं की शेतामध्ये लईच पैसा आहे, शेतकऱ्याकडे लई पैसा आहे, मग शेतकऱ्याला आपण कर्जमाफी का करायची, ह्या अशा प्रकारे पण लई गोष्टी चालतात नाही का मार्केटमध्ये। तर आपण रियालिटीमध्ये आणि रीलमध्ये जो फरक आहे ना तो बघणार आहे आपण आता येत्या काही महिन्यांनंतर यूट्यूबवरती। तर कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत राहणार आहे, आठवड्यातनं एक तरी व्हिडिओ असणारच आहे आपला पूर्ण ब्लॉग, म्हणजे जो कट लावत येईल आपण। आणि जे खोटे यशोगाथा जे असतात म्हणजे आपल्याला घरी बसून चांगलं वाटतं ते काही का असणार नाही का, आपण बघतो एखाद्या व्हिडिओमध्ये की अरे ह्याने कोंबडी पालन केलं त्याने एवढं कमावलं, त्याने बकरे पालन केलं त्याने एवढं कमावलं। अरे पण त्याच्या मागचं कष्ट काय आहे? बरं ठीक आहे, कष्ट पण असतं, पण काही लोक एवढं खोटं बोलतात ना यूट्यूबवरती पण। अशाने काय म्हणजे निष्पन्न काय करणार आहे मला तेच कळत नाही। म्हणजे एखादा कुठेतरी जॉब करणारा असतो, त्याच्या डोक्यामध्ये नाही का अशी लोक भरून टाकतात की जॉब सोडून द्या आणि तुम्ही हे करा, जॉब सोडून द्या, जॉबमध्ये काय उपयोग नाही। अरे पण जॉबमध्ये आपलं घर चालत असतं। पण मला म्हणजे माझं वैयक्तिक प्रश्न सांगतो, मला माझं घर नाही चालवायचं, मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या, त्याच्यामुळे मी हे डिसिजन घेतोय। घर जर का चालवायचं असेल तर महिन्याला मला 5,000 रुपये बी वास होतील। तर मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्यात, गरजा पूर्ण करायच्यात, स्वप्न पूर्ण करायचं, त्याकरता मी हा निर्णय घेतोय। आणि फक्त घर चालवायचं म्हटलं तर मला 5,000 रुपये पण महिन्याला बास होतील, पोटा पाण्यापुरतं भेटलं बास झालं। आणि जे शेतकऱ्यांविषयी जे लोक म्हणतात की म्हणजे मी मागच्या वेळेस आम्ही हे लावलं होतं, कांदा लावला होता, तर मी वडिलांसोबत गेलो होतो आडतीवरती कांदा विकायला, जिथं कांद्याचे जळाला असतात। म्हणजे तिथं जो कांदा आम्ही घेऊन गेलो होतो ना, तर त्या कांद्याला विचारलं सुद्धा नाही हो कांदा कोणाचा आहे काय आहे, आलं नाव काय तुमचं, त्या पोत्यावरती नाव टाकतात असं आपलं आणि साईडला ठेवून जातात। आणि शेतकरी अक्षरशः तिथं साईडला नाही का असं एवढं घाण फील झालं होतं ना मला तिथं बसलेलो। तर म्हणजे शेतकरी असे नाही का मांडी घालून बसतात, जसे यूपी बिहारचे लोक असतात का, तसं आपल्याच मराठी माणसाच्या आडतीवरती आपलेच मराठी माणसं शेतकरी असे बिहारी माणसांसारखं शटरच्या बाहेर बसतात आणि तिथं रेटची वाट बघतात की रेट कधी येणार आहे कधी नाही। मग त्याच्यानंतर थोड्या नाही का 1-2 तासानंतर म्हटले या तुम्ही, मग आम्ही गेलो तिथं। तर त्यांनी रेट असं दिला ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला, असा रेट दिला ना म्हणजे एक 2-3 टाईप कांदा असतो, एक मोठा साईज आणि छोटा साईज आणि एक चिंगळी। तर मोठ्या साईजला 2,200 रुपये पोत्याला भाव, त्याच्यानंतर त्याच्या खालच्याला 1,800, त्याच्यानंतर त्याला खालच्याला 800 रुपये, अशा प्रकारचे रेट होते। अक्षरशः ना तिथं एका शेतकऱ्याने ना
तोंडामध्ये मारून घेतलं तिथं. म्हणलं डायरेक्ट म्हणलं, अरे बापरे, एवढं म्हणलं राव, लेकरा बाळासारखं मी पीक सांभाळले आणि लहानाचं मोठं केलं आणि हिचं आणून, म्हणजे त्याचे एवढे स्वप्न होते ना त्या कांदा आडतीला जाण्यापुरतं. अशाच प्रकारचे लय शेतकऱ्यांचं मरण आहे ना. फक्त मला